वैद्यनाथ बँकेवरती मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्चस्व कायम राखलेलं आहे। या ठिकाणी 13 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणचा निकाल जो आहे तो देखील जाहीर झालेला आहे। कशा पद्धतीची अटीतटीची निवडणूक झालेली होती, या ठिकाणी तुम्हाला शरद पवार गटाने आव्हान दिलं होतं? अटीतटीची निवडणूक अजिबात नव्हती। पहिल्यापासून आव्हान द्यायचं काय, कशाचं आव्हान? त्यांचं डिपॉझिट जप्त झाले, कुठलं आव्हान आलं त्यांचं? लादलेली निवडणूक आणि बँकेचं नुकसान केलेलं आहे त्यांनी फक्त निवडणूक लागून, याच्यापेक्षा त्यांनी दुसरं काही केलेलं नाही। त्यांच्या निवडीमुळे या ठिकाणी तुम्हाला निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागलेली होती। बरोबर आहे ना, त्यांनी फॉर्म भरले म्हणूनच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागली आम्हाला। बिनविरोध निघणारी निवडणूक होती, फक्त त्यांच्या हट्टापायी त्यांनी निवडणूक लादली, बँकेचं नुकसान केलं, सभासदांचं नुकसान केलं त्यांनी। आता तरी धडा घ्यावा त्यांनी यातून। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी लावलेले हे रोपटं, त्याचं आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून आज याचा वटवृक्ष झालेला आहे। आणि वैद्यनाथ बँक ही एक नामांकित बँक आहे। या बँकेच्या निवडणुकीमध्ये आज आदरणीय ताईसाहेबांचा पॅनल पूर्णतः बहुमताने विजयी झालेला आहे। आणि या ठिकाणी जे सांगितलं की विनाकारण काही लोकांनी 3 लोकांनी फॉर्म भरून या बँकेची निवडणूक ही लादली गेली आणि यामुळे खरं बँकेचं आणि सभासदाचं नुकसान झालं आहे। अशा प्रकारचं धोरण जर त्यांनी नसतं घेतलं तर बँक ही बिनविरोध झाली असती आणि या ठिकाणी सभासदाचं आणि सर्वांचाच फायदा झाला असता। निश्चित आता विरोधकांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की ही संस्था इतकी चांगली आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पंकजाताई आणि प्रीतमताईच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विनाकारण त्यात अडथळा घालण्याचं काम करू नये, हा त्यांनी बोध घेतला पाहिजे। मुंडे बहीण भाऊ या निवडणुकीनिमित्त एकत्र आले होते आणि चित्र कसं राहिलं पहिलं? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या समृद्ध वारशाखाली गेल्या 40 वर्षापासून बँकेनं खूप मोठी प्रगती केलेली आहे। सर्व सभासदांचा आमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार धनंजयजी मुंडे, आदरणीय पंकजाताई मुंडे व त्याचबरोबर माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय प्रीतमताई मुंडे साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही बँक या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करत आहे। दोन्ही बहीण भाऊ एकत्रित आल्यामुळं आमचा विजय अधिक सोपा झाला आणि त्यामुळं लोकांचा विश्वास आमच्यावर अधिक वृद्धिंगत झालेला आहे। 14,000 मतांनी तुम्ही निवडून आलेले आहेत। समोरचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट देखील तुम्ही जप्त केलं? अगोदर त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे, ते आपल्या सगळ्यांना म्हणजे पूर्ण सभासदांना ताईंना सगळ्यांना माहीत होतं त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे। काय सांगाल तुमच्या विजयाबद्दल? आता विजयाबद्दल हा पंकजाताई, धनंजय मुंडे साहेब, प्रीतमताईचा हा विजय आहे सगळा। नक्कीच या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या माध्यमातून 3 उमेदवार देण्यात आले होते, त्यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली आणि अखेर पंकजा मुंडे यांनी या बँकेवरती पुन्हा एकदा वर्चस्व जे आहे ते कायम ठेवलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।